साठी आली मोठी अतिशय आनंदाची बातमी। आता तुमच्यासाठी देखील एक मोठा महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यामध्ये आलेला आहे। आता देखील शेतकऱ्यांना चिंता करायची गरज देखील राहिली नाही। 13 मार्च रोजी देखील शेतकऱ्यांना 5 वाजता देखील एक मेसेज आला होता। त्या मेसेजमध्ये देखील पूर्णपणे असं सांगण्यामध्ये आलेलं होतं की शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 2000 रुपये जमा करण्यामध्ये आलेले होते। आता ते 2000 रुपये देखील तुम्हाला कोणत्या योजनेचे होते तर ते होते पीएम किसान योजनेचे। पीएम किसान योजनेचे 2000 रुपये देखील 13 मार्च रोजी देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रात्री 5 वाजता देखील या ठिकाणी जमा झाले होते। आता देखील पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील तुम्हाला जमा झाला। आता नमोचा हप्ता देखील या ठिकाणी आलेला आहे। आता नमोचा एक नव्हे तर 2 हप्ते देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार असून आता नमोचा 8वा आणि 9वा असे 2 हप्ते देखील तुम्हाला मिळणार आहे। तर चला मध्ये पूर्णपणे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेलं आहे। वेळ काय असणार आहे देखील तुम्हाला हा हप्ता आजपासून देखील वितरणाला सुरुवात देखील करण्यामध्ये येणार आहे। देखील वेळ देखील सांगण्यामध्ये आलेली आहे। ती वेळ देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याचबरोबर देखील सर्वात प्रथम या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे आपण ते 20 जिल्हे देखील जाणून घेणार आहोत आणि मध्ये पूर्णपणे काय काय सांगण्यामध्ये आलेलं आहे, कोणकोणते महत्त्वाची कामे देखील शेतकऱ्यांना करणं गरजेचे देखील सांगण्यामध्ये आलेले आहे, तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला पूर्णपणे नक्की बघा आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला मध्ये काय काय सांगण्यामध्ये आलेलं आहे सविस्तरपणे अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। पीएम किसान योजनेनंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता सरकारकडून वाटप देखील चालू करण्यामध्ये येणार असून वाटपास मान्यता देखील मिळालेली आहे। शेतकरी बांधवांनो, तुमची आता प्रतीक्षा संपलेली आहे। आता येणाऱ्या तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता देखील पूर्णपणे एकत्रितपणे टाकण्यामध्ये येणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून देखील नमोचा हा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे। आता या ठिकाणी आपण बघू शकतो डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर देखील तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून देखील तुम्हाला नमोचा या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि या ठिकाणी आपण बघू शकतो 9वा हप्ता असे 2 हप्ते एकत्रितपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार आहे। आता या ठिकाणी आपण बघू शकतो वेळ देखील जाहीर झालेली आहे। सर्वात प्रथम या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे। सविस्तरपणे या ठिकाणी आपण बघणार आहोत। काही महत्त्वाचे कामे देखील तुम्हाला करायची गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे। आता या ठिकाणी आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष देऊन देखील तुम्ही बघा। जर तुम्ही पण पीएम किसान योजनेचा हा हप्ता जर तुम्हाला मिळालेला असेल आणि तुम्ही पण नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुम्हाला पण नमोचा 8वा हप्ता तर मिळणारच। त्याचबरोबर या ठिकाणी 9वा हप्ता मिळणार। 2 हप्ते ते एकत्रितपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती देखील टाकण्यामध्ये येणार आहे। सरकारने अर्थसंकल्पना देखील जाहीर केली आणि त्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यासाठी आता या ठिकाणी एक मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी सादर केली। त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता पण आहे आणि त्याचबरोबर देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर आली। लाडक्या बहिणींना तर लाभ मिळणारच, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी देखील एक मोठी महत्त्वाची अपडेट देखील आणली। आता तुम्ही काळजी करू नका, डीबीटीच्या माध्यमातून पूर्णपणे देखील तुम्हाला रक्कम मिळणार। रक्कम किती मिळणार सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आताच 13 मार्च 2026 रोजी 5 वाजता देखील तुम्हाला बँकेकडून एक मेसेज आला असेल आणि त्या देखील बँकेच्या मेसेजवर पूर्णपणे लिहिलेलं होतं की 2000 रुपये देखील जमा झाले। ते 2000 रुपये देखील तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे नसून ते देखील पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे होते। आता तुमची देखील नमोच्या 8व्या हप्त्याची तर प्रतीक्षा संपली, त्याचबरोबर देखील 9व्या हप्त्याची पण पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती किती रक्कम देखील पडणार आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच जाणून घेऊ। त्याचबरोबर 2 महत्त्वाचे कामे देखील शेतकऱ्यांना करणं
गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे. आता जर तुम्ही देखील शेतकरी असाल महाराष्ट्राचे आणि तुम्हाला पण असं वाटत असेल की आजपासून देखील तुम्हाला देखील नमोचा 8वा हप्ता मिळाला पाहिजे, त्याचबरोबर देखील तुम्हाला ही नमो शेतकरी योजनेचाच 9वा हप्ता म्हणजेच 2 हप्ते देखील एकत्रितपणे मिळाले पाहिजे, तर तुम्ही देखील हे 2 महत्त्वाचे कामे करणं गरजेचे देखील सांगण्यामध्ये आलेलं आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुम्हाला मिळणार. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यानंतर 9वा हप्ता म्हणजेच की आता 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून आता तुम्हाला देखील असं वाटत असेल की नमोचा 8वा हप्ता केव्हा येणार, वेळ काय सांगण्यामध्ये आलेली आहे आणि ती 2 महत्त्वाची कामे कोणती असणार, जी 2 महत्त्वाची कामे शेतकऱ्यांना करणं गरजेचे देखील ठरणार आहे. ती 2 महत्त्वाची कामे देखील आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार आहोत. ती 2 महत्त्वाची कामे जर तुमची पण अधुरी असेल किंवा तुम्ही पण ती अधुरी ठेवलेली असेल तर तुम्हाला देखील लवकरात लवकर ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण करायची या ठिकाणी असणार आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांची 2 महत्त्वाची कामे, हे 2 महत्त्वाचे कागदपत्रे त्यांच्याकडे नसतील तर त्यांना देखील आता नमोचा 8वा हप्ता, त्याचबरोबर PM किसान नमोचा 8वा हप्ता आणि नमोचाच 9वा हप्ता देखील मिळणार नाही. त्यामुळे ते 2 महत्त्वाचे कामे कोणते असणार आहे सविस्तरपणे तुम्ही या ठिकाणी बघून घ्या. आता त्याचबरोबर देखील शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की पूर्णपणे शेतकरी देखील 1.5 ते 2 महिन्यापासून नमोच्याच हप्त्याची प्रतीक्षा करत होते, पण काही शेतकऱ्यांची नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा दूर झाली नाही. शेतकरी देखील आणखीनही नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे. आता त्यांची देखील आज दुपारनंतर 12च्या नंतर देखील त्यांची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपणार आहे. आता त्यांना देखील नमोचा 8वाच नव्हे तर 9वा हप्ता देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार आहे. एकूण किती रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे सविस्तरपणे आकडा देखील आपण बघू शकतो. तर शेतकऱ्यांना एकूण 4,000 रुपये 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्यामध्ये येणार आहे. फक्त ज्या ज्या शेतकऱ्यांचे 2 महत्त्वाचे कामे अधुरी आहेत त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करणं या ठिकाणी अनिवार्य सांगण्यामध्ये आलेलं आहे. आता हे 4,000 रुपये देखील त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण असतील तर. आता या ठिकाणी आपण बघू शकतो ते 2 महत्त्वाचे कामे तर आपण बघणारच. त्याच आधी या ठिकाणी आपण बघू शकतो आता शेतकऱ्यांची 2 ते 3 महिन्याची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की आता PM किसान योजनेचा 21वा हप्ता आला. त्यानंतर देखील PM किसान योजनेचाच 22वा हप्ता असे 2 हप्ते देखील फक्त PM किसान योजनेच्याच हप्त्याचे देखील आलेले आहे, पण त्यापासून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आला नाही. त्यावरती पूर्णपणे PM किसान योजनेचे 2 हप्ते आले. आता देखील PM किसान योजनेचे देखील 2 हप्ते आल्याच्या नंतर आता नमोचे देखील आजपासून 2 हप्ते वितरणाला सुरुवात देखील करण्यामध्ये येणार असून 12:30 देखील तुमच्या खात्यावरती तुम्हाला देखील एक मेसेज या ठिकाणी येणार आहे. फक्त मेसेज त्या शेतकऱ्यांना येणार ज्या शेतकऱ्यांची 2 महत्त्वाची कामे पूर्ण असणार आहे. आता जर तुम्ही देखील हे 2 महत्त्वाची कामे अधुरी ठेवलेली आहे तर तुम्हाला देखील ती लवकरात लवकर पूर्णपणे या ठिकाणी करणं या ठिकाणी अनिवार्य सांगण्यामध्ये आलेलं आहे. GR पूर्णपणे या 2 कामांचा उल्लेख देखील टाकण्यामध्ये आलेला आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्रे नसणार त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही 2 महत्त्वाची कागदपत्रे काढून घ्या, जेणेकरून त्यांना देखील अडचण बाधा राहणार नाही. त्याचबरोबर त्यांना देखील आज हा हप्ता सर्वात प्रथम मिळेल. जर तुम्हाला पण असं वाटत असेल की तुम्हाला पण हा हप्ता नमोचा 8वा आणि नमोचाच 9वा हप्ता म्हणजेच की 2 हप्ते एकत्रितपणे बँकेच्या खात्यावरती जमा झाले पाहिजे किंवा तुम्हाला देखील ते पूर्णपणे या ठिकाणी आले पाहिजे असे देखील तुम्हाला पण वाटत असेल तर तुम्हाला पण हे 2 महत्त्वाचे कामे करणं गरजेचे सांगण्यामध्ये आले असून तुम्हाला पण ते लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे. तर पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे EKYC. आता ज्या ज्या शेतकऱ्यांची EKYC बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन EKYC करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा निर्माण होणार नाही. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर ID. ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढले नाहीत त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्या. भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.